प्रभात महाराष्ट्र आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर रेल्वे स्थानकावर उपस्थित राहतील। सकाळी 10 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। नागपूर ते पुणे वंदे भारत 14 ऑगस्टपासून नियमितपणे सुरू होणार आहे। तिकिटाची किंमत ही 1,500 ते 3,000 रुपये असण्याची शक्यता असून ही वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सोमवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावणार आहे। या ट्रेनला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड हे थांबे असणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा आज गोंदिया शहरात पोहोचणार आहे। दुपारी गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकात परिसरात सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेला संबोधित करण्याकरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। ओबीसींच्या जागरासाठी राज्यभरात ही मंडल यात्रा निघणार आहे। जम्मू काश्मीरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जम्मू काश्मीर राज्यप्रमुख मनीष साहनी यांनी उदय सामंतांची भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मनीष साहनी यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची देखील माहिती आहे। सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। तब्बल 1200 पैलवान आणि शिवसैनिक सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आहेत। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही श्रीनगर इथे येणार आहेत आणि रक्तदान करणार आहेत। भारतीय सैनिकांसाठी शिवसेनेची सिंदूर महारक्तदान यात्रा काढण्यात आली आहे। ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली 31वी ठाणे महानगरपालिका वर्ष आज आहे। महानगरपालिका मुख्यालय भवन येथून मॅरेथॉन सुरू होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मॅरेथॉनला उपस्थित राहणार आहेत। मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापालिकेच्या मॅरेथॉन स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास 25,000हून अधिक धावपटू धावणार आहेत। या स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत। देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगानं भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली। बिहारच्या निवडणुकीला काँग्रेस घाबरली आहे, त्यामुळे राहुल गांधी आरोप करतायत अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली। भंडारा जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेचा आज मेळावा होतोय। या मेळाव्याला भाजप आमदार परिणय फुके आणि शिंदे सेनेचे आमदार उपस्थित राहणार आहेत। नुकतेच भाजप आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमादरम्यान मीच शिवसेनेचा बाप असं विधान केलं होतं। यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते। त्यामुळे परिणय फुकेंनी केलेल्या विधानानंतर हे दोन्ही आमदार या कार्यक्रमाला एकत्रित एका मंचावर येतील का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। मनोज जरांगे पाटील आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर असून 29 ऑगस्टला ते मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून या बैठका सुरू होतील। शहरातील शासकीय विश्रामगृह येथे या बैठका होतील। या बैठकीसाठी जिल्ह्यातील आयोजक, समन्वयक, शिक्षक संघटना, वकील संघटना, व्यावसायिक डॉक्टर यांची उपस्थिती असणार आहे। मुंबईतील दादर कबूतरखाना ट्रस्टकडून परिसरात जागोजागी फलक लावून आवाहन करण्यात येत आहे। कबुतरांना कुणीही धान्य घालू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचं फलकावर स्पष्ट केलंय। ट्रस्टनं महानगरपालिकेकडे याबाबत परवानगीची विनंती केली असून महापालिकेनं 6 ते 8 या सकाळच्या वेळेत धान्य घालण्यास मौखिक परवानगी दिली आहे। मात्र ती अद्याप लेखी स्वरूपात मिळालेली नसल्यानं हायकोर्टाच्या आदेशाचा सन्मान ठेवत नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन फलकांमधून करण्यात आलंय। कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय धुडकावत दादरमध्ये एकानं शक्कल लढवत कबुतरांना दाणे घालण्याचा आगाऊपणा केला होता। या बहाद्दरावर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारलाय। हायकोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महेंद्र संकलेच्या नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच महेंद्र संकलेच्याने काल दादरमध्ये कबुतरांसाठी थेट गाडीच्या टपावर खाद्य टाकलं होतं। याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली आहे। ठाण्यात एका महिलेनं लाडकी बहीण योजनेतील पैशातून फूड स्टॉल उभा केला।
याच फूड स्टॉलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिली। काल रक्षाबंधनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीला खास फूड स्टॉलवर भेट देत कौतुक केलं। लाडक्या बहिणीच्या फूड स्टॉलवर शिंदेंनी चहाचा आस्वाद घेतला। यावेळी शिंदेंनी महिलेचं कौतुकही केलं। श्रावण मासातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला अधिक महत्त्व आहे। या फेरीसाठी रविवारी सायंकाळपासून भाविकांचे जत्थे त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले। भक्तांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बसेसचं नियोजन करण्यात आलंय। रविवार आणि सोमवार या 2 दिवसांसाठी भक्तांसाठी जादा बसेस सोडण्यात येतील। सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुण्यात सखाराम बाइंडर नाटकाचं पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आलं। सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीच्या सहकार्यानं हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आहे। या निर्मिती संस्थेचं हे तिसरं नाट्यपुष्प आहे। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कोराडी मंदिर परिसरात शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडला। कोराडी मंदिराच्या मागील बाजूस खापरखेडा कोराडी रोडवर सुरू असलेल्या महाद्वाराच्या बांधकामादरम्यान गेटचा एक भाग अचानक कोसळला। या दुर्घटनेत सुमारे 17 मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनेनंतर तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी दिली आहे। इथे कोराडी मंदिराच्या मागे जे महाद्वाराचं बांधकाम चालू आहे तिथे ऑलरेडी एनडीआरएफची टीम आहे, लोकल पोलीस ऑलरेडी इथे पोहोचले आहेत, अँब्युलन्स आहेत। तर कुठल्याही प्रकारची कॅज्युलिटी आतापर्यंत रिपोर्ट झालेली नाहीये। तरी देखील काही शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आपण आता पुढचं सर्व तिथे एक्सकॅव्हेशन करून चेक करत आहोत। परंतु आतापर्यंत काही कुठलीही कॅज्युलिटीची शक्यता इथे दिसत नाहीये।